यावेळेस मात्र गोलंदाज सक्सेसफुल गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. दर्जेदार चेंडू या ठिकाणी डिलिव्हर झालाय. या ठिकाणी लाईन नीट नसल्यामुळं पंचांना देखील हॅलो, पुनश्च एकदा सर्व क्रीडा रसिकांचं या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये स्वागत करतोय. आपण पाहताय सर्वोदय समाज क्रिकेट प्रीमियर लीग 2026 हे तिसरं पर्व आणि या तिसऱ्या पर्वातील एक महत्त्वाची मॅच आपल्या समोर या ठिकाणी प्रस्तुत झाली आहे. एका बाजूला आपल्याला असोना आणि खोंडे दोन शेजारी आज मात्र एकमेकांच्या समोर या क्रिकेटच्या पटलावरती एक क्रिकेटचं द्वंद्व लढताना मात्र पाहायला मिळतात. 5 या धावसंख्येवरती धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते. यावेळेस मात्र पंचांकडून चेंडूला नो घोषित केले गेले. अतिरिक्त धावा धावसंख्येत मात्र भर पडली जाते. यावेळेस मात्र चेंडूला हलवण्यात आले. धावसंख्या थेट मात्र जाऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावरती. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानाच्या आत संपुष्टात येतोय. आता जर आपण बघितलं तर एक मॅच देखील IPL च्या पटलावरती सुरू आहे. ती मॅच RCB वर्सेस
मुंबई इंडियन्स या दोन संघांमध्ये मॅच ती खेळवली जाते. मॅच मात्र रोमांचक अवस्थेमध्ये पोहोचलेली बघायला मिळते आणि यावेळेस ड्राईव्ह केला गेलाय. चेंडूला मात्र धाडलंय सीमारेखा पार. धावा मिळताय 4. बरोबर व्यासपीठाच्या समोर जी मुलं बसलेली आहेत त्यांना सूचना आहे की पडद्याला आपण हात लावू नका. रिया आजूबाजूला सगळ्यांना सांगा पडद्याला कुणी स्पर्श करू नका. यस डावखुरी हाताचा फलंदाज. यावेळेस मात्र नजाकतीचा वापर केला गेला होता परंतु इथं तुम्हाला समर्पण दाखवण्याची गरज आहे. समोर मोठं ग्राउंड आहे परंतु मात्र हो दर्जेदार गोलंदाजी एष्ट्यांचा घेतला गेला वेध. इथं मात्र झाली आहे दांडी गुल गोलंदाज मात्र सक्सेसफुल. विकेटचं पतन मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय. दर्जेदार गोलंदाजी, अचूकता, सटीकता, भेदकता मैदानाच्या आत गोलंदाजाकडून दाखवली गेली आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज मैदानाच्या तयार आहे. नवीन बॅट्समन नेम वैभव दाखल झालेत. मोठी जबाबदारी वैभवच्या खांद्यावरती मात्र यावेळेस देण्यात आली आहे. संघाच्या धावसंख्येला उभारी देण्याची. दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी सजवण्यात आलंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅट मध्ये मिलाब या ठिकाणी न दालत असलेला पाहायला मिळतो. षटक क्रमांक धावसंख्या मात्र 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आत संपलाय. तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी गोलंदाजी मार्कवरती आता मात्र देण्यात आली आहे. फटका चांगला तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण. अफलातून दर्जाचं फल्डिंग आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळते. यावेळेस मात्र टॅप केलं गेलंय परंतु क्षेत्ररक्षक मैदानाच्या आत जोकांना देखील असलेले पाहायला मिळत आहेत. यावेळेस फटका चांगला आहे. बॉटम हँडचा वापर केला गेलाय परंतु दर्जेदार अशा पद्धतीची गोलंदाजी. या मात्र चेंडूवरती पंचांकडून नो घोषित केला गेलाय. 3 धावांची कमाई मैदानाच्या आत होताना पडते. बाय वन गेट 2 फ्री हे समीकरण आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळत आहे. यावेळेस मात्र फटका चांगला आहे परंतु अंपायरचा वेध मात्र या ठिकाणी घेतला गेलाय. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू थेट ट्रॅव्हल होईल. एकेरी धावेनं धावसंख्येचं फलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज मैदानाच्या आत तयार आहे. कुठलं शस्त्र उपसलं जाणार हे देखील पाहावं लागेल परंतु यावेळेस मात्र एकेरी धावेसाठी घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलं जात आहे. हलक्यातनं चेंडूला ड्राईव्ह केलं गेलं. कडक फटका. एकेरी धाव्याची शृंखला मैदानाच्या आत सातत्याने येताना पाहायला मिळते. आता मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फलंदाजांना गॅप शोधावे लागतील. क्षेत्ररक्षणाची जी व्यूहरचना केली जाते यावेळेस मात्र चपळाईनं चेंडूला फील्ड केलं गेलं. थ्रो फेकी देखील केली गेली परंतु चपळता दोन्ही फलंदाजांकडून देखील दाखवली गेली आहे. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 22. चौथं षटक हाताळण्याची जबाबदारी आता मात्र गोलंदाजी मार्क वरती देण्यात आली आहे. गोलंदाज वेदांत. गोलंदाजीचा वेदांत मात्र गोलंदाजी मार्क वरती आलाय. सातत्यानं
चांगली गोलंदाजी त्याच्याकडून देखील झाली आहे आणि या मॅच मध्ये तो शिरस्ता कायम ठेवावा लागेल. प्रत्येक चेंडू दर्जेदार पद्धतीने हाताळावा लागणार आहे. हाणामारीचं लॉक षटक मैदानाच्या आत प्रगती पथावर पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती मात्र बॅट फ्लोचा नमुना मात्र पेश करण्यात आलाय, परंतु क्षेत्ररक्षण देखील दर्जेदार मैदानाच्या आत होताना पाहायला मिळत आहे. ड्राईव्ह केलं गेलंय, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, फर्स्ट क्लासिकल फटका एकेरी धावेसाठी. ओ हो 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 हो, या वेळेस मात्र काय झालंय फलंदाज मात्र तंबूत माघारी परतताना पाहायला मिळतोय. दांडी झाली आहे गोलंदाज इथं मात्र सक्सेसफुल. नवीन बॅटर मैदानाच्या आत विनोद आपल्याला पाहायला मिळतात. आधी कुठे गेलाय? ओ हो हो हो, यावेळेस मात्र बॅटची अतली कडा क्षेत्ररक्षकाकडून देखील या ठिकाणी फंबल झालाय. रन किती आताचे? कुशांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दर्जेदार कमबॅक गोलंदाजाकडून या ठिकाणी. चेंडूला मात्र फसवा चेंडू मैदानाच्या टाकण्यात आलाय. फलंदाजांची मनशा ओळखून चेंडूचा मात्र टप्प्यामध्ये बदलाव गोलंदाजाकडून केला जातोय. दर्जेदार गोलंदाजी यावेळेस मात्र वळण घेतलंय. षटक क्रमांक 4 चा खेळ मैदानाच्या आत संपलाय. धाव फलकावरती धावा लागल्यात. 24 जिंकण्यासाठी मात्र गरज असणार आहे. 24 चेंडू आणि 25 धावा. या पुढचा सामना जो होणार आहे तो हिरण्या पाचवली विरुद्ध सुखदर ब्लास्टर. हिरण्या पाचवली विरुद्ध सुखदर ब्लास्टर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आपण नाणेफेकीसाठी या टॉस का बॉस या बॉक्समध्ये यायचं आहे. नाणेफेक आपले आमच्या मंडळाचे सदस्य हनुमंत भारदे यांना विनंती करतो की आपण त्या बॉक्समध्ये जाऊन नाणेफेक करून घ्यायची आहे. हनुमंत भारदे, टॉस का बॉस खास आपल्यासाठी त्या ठिकाणी बॉक्स तयार केलेला आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण त्या टॉस का बॉक्स या बॉक्समध्ये जाऊन नाणेफेक करून घ्यायचे. सुखदर आणि पाचवली. टॉस का बॉक्स हा जो तयार केलेला आहे तो कोण आपला रोहन क्षीरसागर आणि मयूर साळुंके यांच्या माध्यमातून हा तयार झालेला आहे. हलक्यातनं कटवण्यात आलाय. थर्डबॅनच्या रिजन मध्ये चेंडूला पॉइंटच्या रिजन मध्ये ट्रॅव्हल केलं गेलंय. सेन्सिबल बॅटिंग पुनश्च एकदा सेन्सिबल बॅटिंग केली जाते. बॉल टू रनचं समीकरण आहे आणि त्या समीकरणाला अचीव्ह करण्यासाठी तशाच पद्धतीची फलंदाजी होताना पाहायला मिळते. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार आहे. यावेळेस मात्र बॉटम हँडचा वापर केला गेलाय. मिसकम्युनिकेशन झालंय आणि या मिसकम्युनिकेशनचा फायदा मात्र क्षेत्ररक्षक कन्नड संघाला उचलण्यामध्ये असमर्थता या ठिकाणी येताना पाहायला मिळते. एक धाव तर कंप्लीट. जरा मध्ये जे स्टेजच्या समोरची जागा आहे ती जरा सोडा, येता जायला जरा थोडा व्यत्यय येतोय. मधली जागा मोकळी ठेवा. एक महत्वाचा मॅच नाणेफेकीचा कौल मात्र या ठिकाणी केला जातोय. हलक्यातनं चेंडूला कटवलं गेलंय. सेन्सिबल बॅटिंग मैदानाच्या आत होताना पाहायला मिळते. धावांचा ओघ, धावांची गती जी आहे ती या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. आता जो सुखदर आणि पाचवले याच्यामध्ये नाणेफेक झाली त्यामध्ये सुखदर संघाने
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. अभिनंदन. धन्यवाद. सामना सुरू आहे तो असोंड विरुद्ध कोंडे. विजयासाठी 25 धावांची आवश्यकता आणि फलंदाजी करतोय तो शुभम. मारा करतोय पंचांच्या डाव्या बाजूने मारा करताना दिसतो सत्यम. या सामन्यामध्ये मात्र कोंडे संघाची फलंदाजी बहरलेली आहे आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. आणि आता मात्र थोडासा सूर गवसलेला दिसतोय तो कोंडे ईगल्स या संघाला. 25 धावांचं माफक आव्हान आणि इथे मात्र नाही 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 मित्रा, अशा चुका करून चालणार नाही. नजरहटी दुर्घटना घटी. धावसंख्या आहे 9. दुसरं षटक प्रगतीपथावर. यानंतर होणारा सामना हिरण्य टायटन्स पाचवली विरुद्ध सुखदर ब्लास्टर. सुखदर पुन्हा एकदा शुभम आणि इथे मात्र निर्धाव चेंडू जातोय. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला, एक फिरकी गोलंदाज सत्यम आपल्याला इथे गोलंदाजी करताना दिसतोय. आणि इथे सुंदर क्षेत्ररक्षण शुभम घोडेराव. कोंडेगावचे दस्तूर खुद्द पोलीस पाटील आपल्याला मैदानामध्ये दिसत आहेत. एक 8-7 गावांमध्ये 8 वाड्यांमध्ये विस्तारलेला आपला हा समाज, पण त्याच्यामध्ये देखील तब्बल 4 गावांमध्ये आपल्या समाजाचे पोलीस पाटील आहेत. त्यातलेच एक शुभम घोडेराव. पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी आणि आता सत्यमने अगदी जकडून ठेवलेलं आहे शुभमला. षटक संपतंय. षटकाखेर धावसंख्या आहे 10. 1 बाद 10. विकेट नाही ना गेली कुठली. 1 बाद 10. विजयासाठी अजून देखील 12 चेंडू 15 धावा असं इक्वेशन असणार आहे. थोडंसं असोड संघाला त्यांची जर स्पर्धेतली कामगिरी पाहिली तर पहिले 3 सामने सलग जिंकले होते. त्यानंतर सलग 2 सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आणि आता 6वा सामना आहे. त्याच्यामध्ये देखील परिस्थिती डोलायमय आहे आणि कोंडे संघाचे दस्तूर खुद्द कर्णधार सुजित घोडेराव सर्वोदय समाज विकास सेवा मंडळाचे स्वतः ते कार्यकारिणी सदस्य आहेत आणि एक घोषित धाव मिळते. बॅट्समन नेम आशुतोष आणि ते मात्र पंच चेंडू स्क्वेअर घोषित करतायत. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या 12 आणि इथे पुन्हा एकदा एक डिक्लेअर स्वरूपामध्ये ऑन साईडच्या दिशेने पटकावलेली धाव. 1 धाव मिळते. आशुतोष अगदी संयमी फलंदाजी करतोय. त्याला माहित आहे आपण जर खेळपट्टीवर टिकून राहिलो तर शेवटच्या चेंडूवर देखील आपण आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकतो. कदाचित ही पुन्हा एकदा सुजित तयार. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करताना स्पर्धेतलं बहुधा तिचं पहिलं षटक आहे. नशीब आजमावतो तो गोलंदाजीमध्ये. आणि पुन्हा एकदा आणि डॉक्टर विनोद घोडेराव यष्टीरक्षकाची भूमिका ते बजावत आहेत. बऱ्याच कालावधीनंतर ते क्रिकेटच्या मैदानामध्ये दिसत आहेत. या स्पर्धेचं आयोजन ते हेच यासाठीच करण्यात आलेलं आहे. धावसंख्या आहे 15. अजून देखील इक्वेशन आहे ते 8 चेंडू 10 धावा. उत्तर या स्पर्धेची गर्दी वाढत आहे. आताच जर आपण पाहिलं, आज आपण इथे लाईव्ह सामना बघतोय, पण आताच मी यूट्यूब लाईव्हचे जे आपले संचालक आहेत त्यांच्याशी माहिती घेतलेली आहे. जवळजवळ 1500 व्ह्यूज आजच्या दिवसामध्ये लाभलेले. जवळजवळ 1500 समाज बांधव आपला ही स्पर्धा सध्या लाईव्हच्या माध्यमातून बघत आहे. षटक संपतंय. त्याच दरम्यान आपल्या कुल्फीचं वाटप या ठिकाणी प्रेक्षकांसाठी होत आहे. ते हनुमंत भारदे यांच्याकडून. त्यानंतर चहा सुद्धा आपल्याला भेटणार आहे 1 तासाने. परंतु एकच कुल्फी घ्यायची आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कृपया त्यांच्या म्हणण्याचा आपण सगळ्यांनी आदर करावा आणि एकच कुल्फीवरती आपण समाधान मानायचं आहे. पेप्सी सुद्धा आहे. काही जणांना पेप्सी मिळालेली आहे. भावना पोचलेल्या आहेत. करण 6 चेंडू 8 धावा आणि यानंतर आता गोलंदाजी मार्कवर दिसतोय आणि निर्धाव चेंडू जातोय. थोडंसं प्रेशर येत आहे. सलामीला आलेला शुभम अजून देखील खेळपट्टीवर आहे.
आणि 1 धाव मिळते. नक्कीच अजून देखील 4 चेंडू 7 धावा. असोड संघ 7 चेंडू 4 चेंडू 7 धावा आणि ते चौकार वसूल केलेला आहे. थोडस दुर्दैव म्हणायला लागेल कोंडे संघाचं. आता मात्र इक्वेशन आहे ते 3 चेंडू 3 धावा. एक नौका गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि या 2 धावा मिळत आहेत. आणि आता मात्र आव्हान अगदी या सामन्यामधलं आपलं आव्हान जिवंत ठेवण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो शुभम. 2 चेंडू 1 धाव. थोडस क्षेत्ररक्षणात बदल करताना काही होऊ शकतं. मगाचाच आपण सामना पाहिला बरोबरी सुटला होता तो आणि इथे 9 चेंडू जातोय. आव्हान तर धाव मिळते आणि असोन या संघाने हा सामना जिंकलेला आहे. बघूया या स्पर्धेत या सामन्याचा सामनावीर कोण ठरतंय ते. जे पेप्सीचं वाटप सुरू आहे ते व्यासपीठापर्यंत येऊ द्या, म्हणजे आम्हाला समजेल की पेप्सी कार्य वाटप चाललेलं आहे म्हणून. या आता झालेल्या सामन्याचा सामनावीर पुरस्कार मिळतोय तो शुभम रसाळ. शुभम रसाळ याला विनंती करतो की आपला सामनावीरचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावर यायचंय. मी श्री वसंत इदाते यांना विनंती करतो. वसंत इदाते यांना विनंती करतो की आपल्या शुभ